सासूबाई आज काय स्पेशल? अगं सुनबाई, आज आपण झटपट 15 मिनिटात पावभाजी बनवूया. या पाककृतीला लागणाऱ्या इन्ग्रेडियंट्सची यादी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून रफली चॉप करून घ्या. मग कुकर मध्ये फ्लावर, मटर, बटाटा, टोमॅटो, बीटरूट, कांदा आणि थोडी कोथिंबीर घालून मसाल्यांमध्ये फक्त स्पेशल अमृत गिरणारी पावभाजी मसाला घाला. यांचे मसाले केमिकल पासून मुक्त, पूर्णपणे नैसर्गिक आणि आपल्या कोकणातील पारंपरिक घरगुती चवीचे आहेत. तुम्ही ऑर्डर करण्यासाठी वेबसाईट किंवा व्हॉट्सअपवर संपर्क करू शकता. आता 1 चमचा आलं लसूण मिरची पेस्ट घालून चवीनुसार मीठ घाला. सगळं एकजीव करा. किती मस्त कलरफुल दिसतंय. आता पाणी घालून झाकण लावा आणि 5 ते 6 शिट्या काढून थंड करत ठेवा. तोपर्यंत पाव मधून कापा. गरम पॅन वर बटर मेल्ट करून पावभाजी मसाल्याचा तडका द्या आणि त्यावर छान पाव आपल्याला भाजून घ्यायचे आहे आणि मसाला पाव तयार आहे. कुकर सुद्धा थंड झालं आहे. आता झाकण काढून पोटॅटो मॅशरनी एकदम मॅश करून घ्या. आपण आता वरून सुद्धा तडका देणार आहोत. तेल आणि बटर एकदम कडकडीत गरम करून घ्या. त्यात जिरं, कोथिंबीर आणि लाल तिखट घालून मॅश केलेल्या पावभाजीवर तडका द्या. सगळं मिक्स करून गरमागरम सर्व करा. पाव, कांदा, लिंबू आणि कोथिंबीर सोबत. वरून मस्त बटर सुद्धा घाला. बिना झंझट आणि प्रॉपर हॉटेल सारखी ही पावभाजी कधी बनते ती कळत सुद्धा नाही आणि चव तर काय भन्नाट येते. मसाला पाव सोबत तर एकदम परफेक्ट. तुम्ही सुद्धा झटपट पटापट ही पावभाजी करून बघा आणि तुमचा फीडबॅक कॉमेंट्स मध्ये द्या. धन्यवाद.